नमस्कार, हांव राजेश वैकुंठ दाबोळकर. जॉब स्कॅमाचे 17 कोटी कोणाच्या घशान गेल्या ते खरे म्हणजे सरकारान जाहीर करपाक जाय, जी नांवांय जनतेक सांगपाक जाय. कारण जी नांवां आनी जे पळय तिणी म्हटलां, कितें म्हणजे आयएस ऑफिसर, एक विद्यमान मंत्री आनी एक इंजिनियर इन्वॉल्व आसात, हे दिसता तितके प्रकरण सादें ना. गोंयचो मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हितून सकल चौकशी करतलो काय हे पॅचअप करतलो, होय सुद्धा एक ज्वलंत प्रश्न गोंयच्या जनतेसमोर निर्माण जाल्लो आसा. कारण कशें आसा पळय, ज्या मनशांनी हे पयशे दिल्ले आसा पळय ते हाय प्रोफायल आसूंक शकना. आमचो मिडल क्लास आसतलो, जी भांगरां घाण धरून, जमीन घाण धरून, बाबा भांगरां विकून जो पयशे दिल्ले आसतले, तांकां सगळ्यांक न्याय मेळपाक जावो. जेन्ना तुम्ही पयशे दिवन जॉब घेता तेन्ना खरें म्हणजे करप्शन सुरू जाता. त्या ऑफिसरा कडल्यान कसली अपेक्षा धरपाची ना बाबा तो करप्शना शिवाय आपले सर्व्हिस करतलो म्हणून, कित्याक थंयच्यानच करप्शन सुरू जाता. आता जेन्ना 17 कोटी एखादी बायल कलेक्शन करता आणि ती एखाद्या आयएस ऑफिसर किंवा इंजिनियर किंवा मंत्र्यापर्यंत पावयता पळय, तेन्ना ही मेलीभगत आसा पळय ती काणकोण ते पेडण्यापर्यंत पावल्ली आसा. म्हाका दिसता पुजा नायकाक खरें म्हणचे सरकारान संरक्षण दिवपाक जाय. कारण कितें आसा, येदा कदाचित कितेंय जावंक शकता. कित्याक जेन्ना 17 कोटी म्हणटा आमी, हो सादो अमाउंट न्हू. आणि जो कोण घेतला पळय आता मंत्री, विद्यमान मंत्री किंवा इंजिनियर आयएस ऑफिसर, हे खरें म्हणचे बिहायंड द बार वचपाक जाय. तेन्ना सर्वसामान्य जनतेक कळटलें हांगा सरकार आसा म्हणून. एक वेळ नार्वेकाराचें प्रकरण भायर सरलेलें जॉब स्कॅमाचें, आनी तेन्ना विरोधी पक्षान भाजप आसलो, तेंच्यांनी त्या वेळार जी कुंदा मंदा कोण कोण बायलां आसली पळय, एकदम मोठें आंदोलन उबारलेलें, रस्त्यार येयल्लीं, रस्ते आडयल्ले. ती आयज महिला वर्ग खंय गेली? नार्वेकाराक बळीचो बोकरो केल्लो, आनी तेच्या फाटल्यान कांय रिजल्ट येवंक ना. खंयच कितें नार्वेकार सापडोवंक ना. परत कितें सांगता, सरकारान खरें म्हणशाल्या ही नांवां खरें बेगीनच्या बेगीन जाहीर करची, आनी कोण पळय हितून इन्वॉल्व आसा ते बिहायंड द बार वचपाक जाय. देव बरें करूं.